तर आपण आता इथे बघणार आहोत महाराष्ट्र पोलीस शिपाई भरती 2024 कोल्हापूर जिल्ह्यातील. तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 154 जागा आहेत पोलीस शिपाई या पदासाठी. तर आपण प्रवर्गानुसार कोणत्या प्रवर्गाला किती जागा आहेत ते पाहणार आहोत. तर अनुसूचित जाती या प्रवर्गासाठी एकूण 20 जागा आहेत. 20 जागेमध्ये सर्वसाधारणसाठी 6, महिलांसाठी 6, खेळाडू असेल तर 1, प्रकल्पग्रस्त 1, माजी सैनिक 3, अंशकालीन पदवीधर 1, पोलीस पाल्य 1 आणि गृहरक्षक दल 1 अशा एकूण 20 जागा अनुसूचित जातीसाठी आहेत. तर अनुसूचित जमातीसाठी एकूण 17 जागा आहेत. त्यामध्ये सर्वसाधारणसाठी 4, महिला असेल तर 5, खेळाडू असेल तर 1, प्रकल्पग्रस्त 1, माजी सैनिक असेल तर 3, अंशकालीन पदवीधर असेल तर 1 आणि पोलीस पाल्य 1, गृहरक्षक दल 1 अशा एकूण 17 जागा अनुसूचित जमातीसाठी आहेत. तर आपण पुढे बघूया. विजा अ साठी एकूण 9 जागा आहेत. 9 जागेमध्ये सर्वसाधारणसाठी 5, महिला असेल तर 3, खेळाडूसाठी जागा 1 पण नाहीये, तसेच माजी सैनिकसाठी 1. तर विजा अ साठी या एकूण 9 जागा आहेत. तर भज ब साठी 2 जागा आहेत फक्त. भज ब साठी सर्वसाधारणसाठी 1 आणि महिलांसाठी 1 अशा एकूण 2 जागा आहेत. तर भज क साठी 1 पण जागा नाहीये. कोल्हापूर पोलीस शिपाई येथून भज क साठी 1 पण जागा नाहीये. सर्वांनी ही गोष्ट लक्षात ठेवायची. भज ड साठी 6 जागा आहेत. सर्वसाधारणसाठी 3, तर महिला असेल तर 2, माजी सैनिक 1 अशा एकूण भज ड साठी 6 जागा कोल्हापूर येथून आहेत पोलीस शिपाई या पदासाठी. विमा प्र साठी 1 पण जागा नाहीये. तर आपण पुढे बघूया. इमा व साठी एकूण 87 जागा आहेत. 87 जागेमध्ये सर्वसाधारणसाठी 27, महिला असेल तर 26, खेळाडू प्रकल्पग्रस्त 4 जागा आहेत. भूकंपग्रस्तसाठी 2, माजी सैनिक असेल तर 13, अंशकालीन पदवीधर 4, पोलीस पाल्य असेल तर 3, गृहरक्षक दल असेल तर 4 अशा एकूण इमा व साठी जागा आहेत. तर आपण पुढे बघूया. SC-BC साठी 7 जागा आहेत एकूण. 7 जागेमध्ये सर्वसाधारणसाठी 4, महिला 2 आणि माजी सैनिक असेल तर 1 अशा एकूण SC-BC साठी 7 जागा आहेत. तर EWS साठी बघूया. एकूण 6 जागा आहेत. त्यामध्ये सर्वसाधारणसाठी 3, महिलांसाठी 2, माजी सैनिक 1 अशा एकूण 6 जागा EWS साठी आहेत. तर खुल्या प्रवर्गासाठी 1 पण जागा नाहीये. तर फॉर्म भरताना तुम्ही लक्षात ठेवा की पोलीस शिपाई कोल्हापूर येथून खुल्या प्रवर्गासाठी 1 पण जागा नाहीये. चुकून पण खुल्या प्रवर्गाने इथे फॉर्म भरू नका. तर एकूण कोल्हापूर येथून 154 जागा आहेत. तर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला आम्ही अशाच पोलीस भरती रिलेटेड अपडेट देत राहू. आणि अनाथसाठी एकूण 1% पदे आहेत. तर अगोदर ग्राउंड आहे, त्यानंतर लेखी परीक्षा आहे. तर अभ्यास करा. धन्यवाद.